नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये. आज आपण बघणार आहे कटोरी ब्लाऊज. हे बघा, ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर मी 15 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी आहे 9.5, तर मी 11.5 घेतलेली आहे. बघू शकता. आता आपण शोल्डर मोजून घेऊ. शोल्डर आहे 2.5 इंचाचं, तर आपल्याला 3 इंच शोल्डर टाकायचं आहे आणि गळा रुंदी आहे 2.5 इंच, शोल्डर 3 इंच. हे बघा, आणि मोंढ्याचा उंची मोजून घेत आहे मी. मोंढा आहे 5.5 इंचाचा. बघू शकता तुम्ही, 5.5 इंचाची मोंढ्याची आणि गळाची उंची टाकलेली आहे मी 5 इंच. गळा बरोबर 5 इंचावरती आणि खाली पण मी 2.5 इंच तिथे मार्किंग करून घेतलेली आहे खालच्या साईडने. आणि आपल्या गळ्याचं आता वरतून पण 5 इंचावरची मार्किंग केलेली आहे. मोंढा आपला 5.5 इंचाचा आहे, तर मी 5.5 इंच दोन्ही साईडने आखून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला खाली आपल्याला कटोरीची साईज घ्यायची आहे, तर कटोरी मोजते मी. कटोरी नेहमी हुकायच्या साईडने मोजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, कटोरीचं माप मी हुकायच्या साईडने घेतलेलं आहे 5 इंचावरती. हे 5 इंचावरती घेतलेलं आहे आणि वरती मी 3.5 इंचाची 3.5 आणि समोर 2.5 इंच टाकलेलं आहे. हे बघू शकता. स्केलच्या सहाय्याने मी हे 2.5 इंच मेजर करून समोर 3.5 इंचावरती घेतलेलं आहे. आता आपले कटोरीचं साईज टाकायची आहे 5 इंच. 5 इंच आणि इथे 3.5 इंचाचं असं गोल घेर घेऊन बरोबर 3.5 इंच घ्यायचं आहे आणि नंतर इकडनं 1 इंचाचं आपल्याला हे द्यायचं आहे, खड्डा द्यायचा आहे. तिथून 1 इंच आणि इकडे 1.25 इंचावरती. आणि गळ्याचा शेप जेव्हा आपण देतो ना, तिथून कटोरीच्या साईजचा, तर तो बरोबर मोजून घ्यायचा आणि तो 3 नाही तर 3.5 इंचावरती. आता हे ब्लाऊज छोटं आहे त्याच्यामुळे मी 3 इंचावरती, हे पण साईज 3 इंचावरती घ्यायची आहे, म्हणजे आपला आकार छान येतो. बघू शकता तुम्ही. कटोरीचं आपलं परफेक्ट मेजरमेंट झालेली आहे. आता मी तुम्हाला मापं टाकून दाखवते. 5 इंच, 5.5 इंच. इथे हा भाग जो आहे तो 3 इंचाचा आहे, तो तेवढा घेतलेला मी. आणि इथे बघू शकता 5 इंचाची कटोरी घेतली होती आणि इकडनं हा जो आपला मधला मोंड्याचा भाग आहे तो 1 इंचाने वरती घेतलेला आहे मी. आणि कटोरी तिथे 3.5 इंचाची आहे समोरची आणि मागची इकडची कटोरी 2.5 इंचाची आहे. क्रॉसपट्टी, सॉरी. बघू शकता तुम्ही, आपले मेजरमेंट झालेले आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. हे बघा, अगोदरच्या ब्लाऊजमध्ये आपण 4 टक्स बघितलं होतं, प्रिन्स कट बघितलं होतं. आता आपण कटोरीचं ब्लाऊज बघत आहे आणि याच्यामध्ये आणखी आपल्याला 2 पीस कटोरी पण बघायची आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता आपलं कटोरी ब्लाऊज झालेलं आहे. आपल्याला आता कटोरी दुसऱ्या पेपरवरती आणखी कट करायची आहे. दाखवते तुम्हाला कटोरी कशी कट करायची लगेचच. बघू शकता तुम्ही. माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळे माझा आवाज खूप हे येतो आहे, सर्दी वगैरे आहे मला. तरी पण म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नाही, आज आपण व्हिडिओ तयार करू आणि टाकू. हे बघा, आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आपल्याला ही कटोरी दुसऱ्या याच्यावर काढायची आहे. आता ही कटोरी बसत नसते, त्याच्यासाठी आपल्याला दुसरी कटोरी काढावं लागते. तर मी पेपरवरती एकच कटोरीचा पीस घेऊन शेप देत आहे. हे बघा, इकडच्या जर साईडला असं काढायला गेलं इकडं मेजरमेंट कमी पडते, म्हणून मी परत तुम्हाला दाखवते की मापं चुकतात, कधी कधी कमी जास्त होऊ शकते. हे बघा, इथे बसत नाही समोर आता, म्हणून मध्यभागी घेते. बरोबर मध्यभागी घेऊन, कारण आपल्याला समोरून अर्धा इंच आणि खालच्या साईडनी 1.5 इंच पूर्ण कटोरी वाढवायची आहे. बघू शकता तुम्ही. आता मी सरळ शेपमध्ये घ्यायची आहे ती कटोरीचा भाग. सरळ बरोबर घ्या. इकडनं अर्धा इंच वाढवायचं, खाली 1.5 इंच वाढवायचं. परत तिकडच्या साईडनी समोरच्या मागच्या साईडनी 1.5 इंच आणि इकडे अर्धा इंच, असं मिळून इकडचा अर्धा म्हणजे 1 इंच वाढलेला आहे आणि खालच्या साईडनी 1.5 इंच वाढवलेला आहे. बघू शकता. असा शेप द्यायचा आणि इकडचं पण सेम घ्यायचं, थोडं क्रॉसमध्ये घ्यायचं बरोबर. आणि याचं दोन्हीचं मिळून मध्ये काढायचं. मध्ये काढून तिथे परत त्या मध्यावरनं खाली 1.5 इंच अंतर घ्यायचं. खाली 1.5 इंच घ्यायचं आणि ते दोन्ही साईडनी जोडून घ्यायचं त्याला. बघा, अशी जर कटोरी काढली ना, कटोरीचा शेप पण चेंज होत नाही आणि आपल्याला जशी पाहिजे तशी खोल साईजची कटोरी येते. हे बघा, 1.5 अर्धा असं पूर्ण मापं टाकलेले आहेत मी. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला आवडलं तर मला कमेंट्स करून सांगा ताई की
तुमची शिकवायची पद्धत सोपी आहे की अवघड आहे. खूप सोपं असतं, काही अवघड नाही ब्लाऊज शिवण्यामध्ये. आणि असंच माझ्या चॅनलवर प्रेम दाखवा, लाईक करत राहा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेलं आहे आपलं ब्लाऊज तयार. तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे 2 मिनटामध्ये. 5 मिनटं.